जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी। खरं तर उपोषण करायची वेळच आली नाही पाहिजे प्रत्येक व्यक्तीला। आज या ठिकाणी या शिवजन्मभूमीमध्ये आदिवासी समाजातील ज्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आळ्या निघाल्या, ज्या विद्यार्थ्यांच्या जीविताला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होऊ शकते, अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी हे आमरण उपोषण या ठिकाणी दत्तभाऊ गवारी आणि सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व समाजातील लोकांनी या ठिकाणी पुकारलेलं आहे। या सेंट्रल किचन बंद व्हावं म्हणून आम्ही अनेक वेळा मागण्या केलेल्या आहेत। याचा परिणाम काय झालेला आहे तर स्थानिक रोजगारावरती परिणाम झाला आहे। आमची सोमतवाडीची आश्रमशाळा असेल, आजनवळ्याची आश्रमशाळा असेल, त्याच्यानंतर इकडं खिरोश्वरची आश्रमशाळा असेल, कोपऱ्या मांडवी मुथाण्याची आश्रमशाळा असेल, या ठिकाणी आमच्या स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त होत होता। या ठिकाणी भाकरी करणारी, चपात्या करणारी आमची महिला होती, या ठिकाणी कामाटी आमचा माणूस होता, या ठिकाणी मुलांना जेवण वाढायला आमचा माणूस होता। त्या माणसांचा रोजगार हिरावून या शासनाने घेतलेला आहे। दुसरा परिणाम काय झाला आहे तर स्थानिक अर्थव्यवस्थेवरती परिणाम झालेला आहे। काय झालं, तिथं जो स्वयंपाक बनवला जात होता त्या स्वयंपाकासाठी लागणारं जे धान्य आहे ते धान्य स्थानिकांकडून घेतलं जात होतं। भाजीपाला जो आहे तो स्थानिकांकडून आणला जात होता। आता काय होतंय, एक ठेकेदार पकडला जातो, त्या ठेकेदाराला मोठं करण्याचं काम हे शासन करते का काय असं आम्हाला त्या ठिकाणी म्हणावंसं वाटलेलं आहे। दुसरा परिणाम जो झाला आहे तर गुणवत्तेवरती, या अन्नाच्या गुणवत्तेवरती परिणाम झालेला आहे। जे अन्न जे आहे ते सेंट्रल किचन म्हणतात, म्हणजे एका ठिकाणी अन्न शिजवलं जातं। शिजवलेलं अन्न जे आहे ते अन्न वेगवेगळ्या ठिकाणी वितरित करत असताना शेवटच्या क्षणाला पोचेपर्यंत ते अन्न थंड होऊन जातं आणि थंड झाल्यानंतर मात्र त्या अन्नाला चव राहत नाही। बघा, आपण गरम अन्न खाणं आणि शिळं अन्न खाणं किंवा थंड झालेलं अन्न खाणं याच्यामध्ये फरक आहे। त्यामुळे आमच्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। या ठिकाणी सोमतवाडीची जी आश्रमशाळा आहे, या आश्रमशाळेमध्ये आता जो प्रकार घडला, आळ्या निघालेल्या आहेत, त्या आळ्या निघाल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं गेलं, प्रशासन तिथलं सांगतं की आळ्या निघालेल्या आहेत आणि प्रकल्प अधिकारी सांगतात की त्याला अंकुर आलेले आहेत। ही तफावत म्हणजे यांच्यामध्येच एक वाक्यता नाही। ही एक वाक्यता आली पाहिजे, एक काय ते ठरवा। परंतु आम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी आळ्या होत्या। म्हणजे आमच्या मुलांना आळ्या खाऊ घालता का काय तुम्ही, हा प्रश्न शासनाला आणि त्या ठिकाणी प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारावंसं वाटतं। आमची मुख्य मागणी आहे की सेंट्रल किचन बंद जर झालं तर आमच्या स्थानिक लोकांना तिथं रोजगार निर्माण होईल। रोजगार निर्माण झाल्यानंतर आमच्या लोकांनी जे गरम तयार केलेलं अन्न आहे ते आमच्या मुलांना गरम अन्न मिळाल्यानंतर, गरम भाकरी मिळाल्यानंतर, गरम चपाती मिळाल्यानंतर ते जास्त खाणार आहेत, त्यांची शारीरिक वाढ होणार आहे, त्यांची मानसिक वाढ होणार आहे आणि सर्वांगीण विकास त्या विद्यार्थ्यांचा झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु सेंट्रल किचन बंद झालं पाहिजे। दुसरा मुद्दा असा आहे, या सेंट्रल किचनवरती जे नियंत्रण असतं ते प्रकल्प कार्यालयाचं असतं। प्रकल्प कार्यालयाचा प्रमुख कोण तर तिथला प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेब त्या ठिकाणी प्रमुख आहेत। प्रदीप देसाई साहेबांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे, परंतु नियंत्रण नसल्यामुळं ह्या अशा घटना घडतात। म्हणून जर एखाद्या ठिकाणी प्रमुखाकडनं चूक जरी नाही झाली परंतु त्याच्या कर्मचाऱ्यांनी चूक केली गेली असेल तर त्या प्रमुखांनी त्या ठिकाणी पाय उतार व्हायला पाहिजे आणि म्हणून प्रकल्प अधिकाऱ्याला हटवलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी ठाम मान्य आहे। एक, सेंट्रल किचन बंद आणि दुसरं, प्रकल्प अधिकाऱ्यांना त्या पदावरून दुसरीकडे हटवलं गेलं पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। हा जो सोमतवाडी आश्रमशाळेवरती सगळा प्रकार घडला, हा प्रकार घडल्यानंतर मीडियामध्ये व्हायरल झाला, त्या ठिकाणी अनेक अधिकारी लोक आले, परंतु जो व्यक्ती म्हणतो मी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे, आदिवासी समाजासाठी माझं मोठं काम आहे, असे प्रकल्प अधिकारी मात्र अद्याप त्या ठिकाणी आलेले नाहीत। ही अत्यंत शोकांतिका आहे आणि अत्यंत वाईट गोष्ट आहे। ते यायला पाहिजे होते परंतु ते आले नाहीत। खरं तर ते अन्न त्या ठिकाणी आळी सापडल्यानंतर ते अन्नाचा नमुना घेऊन ठेवणं गरजेचं होतं, परंतु ते अन्न डिस्ट्रॉय केलं, ते फेकून दिलं। कुठं फेकून दिलं? शेजारीच फेकून दिलं। त्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे। दुर्गंधी पसरल्यानंतर मुलांना तो वास होतो। खरं तर हे प्रशासन आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळते की काय, हा सवाल या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आणि अधिकारी म्हणतात की मी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, अधिकारी म्हणतात मी आदिवासी समाजासाठी आहे। मग आदिवासी समाजासाठी असतील तर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या शेजारीच ते अन्न फेकून दिलेलं आहे, त्याचा वास सुटलेला आहे,
त्याचा त्रास या विद्यार्थ्यांना होतो. मात्र आदिवासी विद्यार्थ्यांचा जो तारणार जो स्वतःला म्हणतोय तो प्रकल्प अधिकारी मात्र या ठिकाणी आलेला नाही. म्हणून मी प्रकल्प अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. याच आश्रमशाळेमध्ये अनेक अधिकाऱ्यांची व प्रकल्प अधिकाऱ्यांची मुलं जर शिक्षण घेत असती तर त्यांनी असं केलं असतं का, हा सवाल आहे. कारण जर प्रकल्प अधिकाऱ्यांची मुलं त्या ठिकाणी असती तर प्रकल्प अधिकारी मात्र 100% त्या ठिकाणी आले असते. परंतु त्यांची मुलं मात्र वेगवेगळ्या चांगल्या ठिकाणी शिकतात आणि आदिवासी मुलांच्या या ठिकाणी जीविताशी खेळण्याचा हा जो त्यांनी डाव आखलेला आहे शासनाने किंवा ज्या ठिकाणी चाललेला आहे ते अतिशय निंदनीय आहे. म्हणून या ठिकाणी मी असं नमूद करतो की सेंट्रल किचन बंद झालं पाहिजे आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी होती हे जबाबदारी झटकण्याचं काम करतायत. म्हणून प्रकल्प अधिकाऱ्यांना त्या पदावरून हटवले गेलं पाहिजे असं या ठिकाणी मी स्पष्ट करतो. जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी. बंद करा, बंद करा सेंट्रल किचन, बंद करा, बंद करा, बंद करा सेंट्रल किचन, बंद करा, बंद करा, बंद करा. सेंट्रल किचन, बंद करा. प्रकल्प अधिकारी हटाव, आदिवासी बचाओ, प्रकल्प अधिकारी हटाव, आदिवासी बचाओ, प्रकल्प अधिकारी हटाव. आदिवासी बचाओ. धन्यवाद.